नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आणि देशाच्या आर्थिक राजधानीतलं हे गेटवे ऑफ इंडिया परिसर कसं राम भरोसे आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. हे ज्या सिक्युरिटी स्कॅन मशीन आहेत, लगेज स्कॅनर मशीन, दोन्ही देखील बिघडलेले आहेत आणि सर्व पर्यटक मंडळी विदाऊट सिक्युरिटी स्कॅन आज जात आहेत आणि हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. अवघे 4च दिवस झालेत 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडून. इथे शेजारीच इंडियन कस्टम छावणी देखील आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट गेटवे ऑफ इंडियाची सुरक्षा व्यवस्था राम भरोसे आहे. अवघ्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या उपस्थितीमध्ये सर्व क्राऊड आत गेटवे कॅम्पसमध्ये एंट्रन्स करतोय. शेजारीच ताजमहाल हॉटेल आणि दहशतवाद्यांच्या 26/11च्या भ्याड हल्ल्यानंतर अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गेटवे ऑफ इंडिया परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेकडे महाराष्ट्र गृह मंत्रालयाचं असंवेदनशीलपणे अत्यंत अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. आपण आशा करूया महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री धूळखात पडलेले भंगारावस्थेतले स्कॅनर मशीन बदलून तिथे चालू स्थितीतील लगेज स्कॅनर मशीन उपलब्ध करून देतील आणि पुन्हा गेटवेची सुरक्षा व्यवस्था चोख करतील.